उन्हाळ्यात या अवकाळी पावसाने इतका वैताग दिलाय ना. आता तुम्हीच पहा, आज आमच्या स्टुडिओच्या वर एक जी जिम आहे ना, तिथे होत होता प्रोग्राम. तो सर्व जरा सगळं काही रेडी होतं आणि इतका पाऊस आलाय ना, सगळं खराब झालेलं आहे. बघा कधीतरी काम करते पोरगी, घरी नाही करत, दुसऱ्यासाठी बरं करते. डेकोरेशन म्हटलं तरी छान केलं होतं, सगळं खराब झालं. हा ना, चालायचं आता काय. आमच्या स्टुडिओच्या वर जिम मध्ये प्रोग्राम होता, पण पावसाने एवढी गोंधळ केलाय सगळा. तुम्ही पाहू शकता इथं सगळं. आता दाखवतो तुम्हाला सगळं जेवणाचं त्यांनी बनवायचं जे ट्राय केलं होतं, सगळ्या गोष्टी, जेवणाची तयारी सगळी होती. मॅडमला आमच्या काय काय काम करायला लागतंय. इथं जेवणाचं प्रिपरेशन चालू आहे. आता परत लाईट गेलेली आहे. लाईट गेली वापस. परत लागले. अरे सगळीकडे पाणी आहे, पण ते टपकतंय. ते तू काय, ते एकच नाही काम केलेलं, एकच घेतलंय काम. पाण्याने एवढी ओली झाली आहे ना जिम, बघा आता. ते लिटरली पूर्ण पाणी आहे. हे असं लावून पण काही फायदा नाही झालाय. ते पाणी ऑटोमोटिव्हला जे काही लागतं ते सगळं मॅक्सिमम ऑटोमोटिव्ह, कारण एकदा ऑटोमोटिव्ह आणि फार्मसी या प्रोग्रामच्या चक्करमध्ये आम्हाला आज आमच्या फर्स्ट फ्लोअरला काय होतं ते समजलं. थँक्यू. झालं का मॅडम मिक्सर मध्ये? चला जाऊ द्या. पाऊस अजून पण चालू आहे, म्हणजे लिटरली 2-3 तास झाले. पाऊस काय थांबायचा नावच घेत नाही. काही म्हण, आपल्याला या लाईट गेल्याच्या चक्करमध्ये आज खरंच फर्स्ट फ्लोअरला किती छान एक बिझनेस आहे खरं कळाला. तुझं काय म्हणणं? चांगली गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या स्केलचा बिझनेस पण आपल्या स्टुडिओमध्ये होते माहितीच नव्हतं. आपल्या स्टुडिओत नाही, सॉरी, आपल्या बिल्डिंग मध्ये होतो, माहितीच नव्हतं. खूप मोठं स्कूल आहे. हो, खूप मोठा स्केल. पर्यंत आता मी तर छान होतं. अरे हो, आपल्यापासून फुल आहे ना त्यांचं. आपल्यापासून इथून आता खालचं पाहिलं, आता चला वापस वर मदत करायला जाऊ. 2-3 तासाने थोडासा पाऊस कुठं कमी झालाय. 3 फ्लोअर चढून आम्ही थकलेला. कुठे आहे तू? कुठे पळतोय? बसायला शोधतोय. चल तिकडं जाऊया. मस्त प्रिपरेशन चालू आहे. भूक आताच लागली. हे बघा, ते शेफ आहेत. म्हणजे शेफ कोण आहे, काय कोण आहे, काहीच कळत नाहीये. आपण मधात नाहीच पडलेलं बरं. तुमची शेफगिरी इथं नको. काय बोलणार होतं? बोल. सासुरवास. हा माझा चिडचिडा नवरा चिडचिड करत असतो नेहमी. पावसाचा वेगळा प्रॉब्लेम होता आणि हिची आता गाडी खाली बंद पडली पाऊस खूप झाल्यामुळे, तर मदत करायला चालू. वरचा प्रॉब्लेम वेगळा, पावसाचा इकडं खाली वेगळा प्रॉब्लेम चालू आहे. बघूया काय होत आहे. आता कशी 2 मिनिटात गाडी चालू करतो बघा मी. अरे पावसामुळे गाडीच चालू नाही. मग सर कशी चालू करायची सांगतो. खरंच नाही होते. अरे मी 10 मिनिटं किक मारली, गाडी चालू नाही झाली. मी काय करतो? तिला आता गाडी चालू करून दिली आणि निघालो आता परत स्टुडिओला. कार्यक्रमाची अपडेट देतो तुम्हाला. तर आता वरची तयारी बघूया. घरी पण आज कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आपण अटेंड नाही करू शकणार आहे. तर पहिलं त्या कार्यक्रमाला वरचं बघूया काय. वर पूर्ण छान लाइटिंग बिटिंग झालेली आहे. जेवण पण झालेलं आहे मला वाटतं. छान सगळं सेटअप केलेलं आहे. मुलं तयार होऊन आलेत. तर आपण पण जाऊया घरी. मे बी नाही येणं होणार आहे इथं, ट्राय करूया आपण, जमलं तर येऊ. आणि आता फुल गेटअप मध्ये मी आवरून चालली आहे आपल्या जिमला. जिम म्हणजे जिथे आज प्रोग्राम आहे तो, तिकडे जाऊया. आणि खूप छान जेवण झालंय ते पण बघूया. चला. सगळ्यांनी ऑरेंज कलरचे ड्रेस घातलेले आणि मी स्काय ब्लू कलरचा ड्रेस घालून आली. मला आता आठवलंय की आपल्याला ऑरेंज कलरचा ड्रेस घालायला पाहिजे होता, जो माझ्याकडे नाहीये. अम्माय, मला एक ऑरेंज कलरचा ड्रेस घेऊन देशील ना? म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम्स येऊन पण लिटरली संध्याकाळी आता खूप जण आलेले आहेत इथं. जेवण झालंय, पण आता वापस आपली
लाईट गेली आहे. ठीक आहे, बट जेवण झालंय. सो इट वॉज ऑल अबाउट टुडे. आज हे नक्की शिकायला भेटलं की काही पण प्रोसेस, काही पण प्रसंग झाला, काही पण प्रॉब्लेम्स आले तर देव आपल्याला कुठून ना कुठून एक रस्ता काढतोच आणि तो दाखवतो. तेच झालं आहे. आणि आज प्रोग्राम म्हणजे अपेक्षेपेक्षा पण छान झाला आहे. सो मजा आली. आपण असे प्रोग्रामला अटेंड करूया. तोपर्यंत आमच्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.